चला नमस्कार. बघा, कालच्या तासिकेमध्ये आपण भावनिक आणि मानसिक बुद्धिमत्ता काय असते त्याविषयी चर्चा केली होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याची जी काही क्षमता असते त्या क्षमतेला भावनिक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. मग हिचे गोलमॅन यांनी सांगितलेले 5 अत्यंत महत्त्वाचे काय आहे घटक आहे ते म्हणजे स्वजाणीव, स्वनियमन, प्रेरणा, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य. यावर आपण छानशी काय केली होती चर्चा केली होती. मग हे भावनिक पैलू त्यांनी 2 वेगवेगळ्या गटात मांडलेली होती. परीक्षेत प्रश्न येत असतात की व्यक्तिगत क्षमता किंवा पैलू कोणते आहे. आत्मभान, नियंत्रण आणि अभिप्रेरण हे व्यक्तिगत आहे. मग सामाजिकमध्ये काय असतं, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचा यातला भाग आहे. ते तुम्ही नंतर व्यवस्थित वहीत लिहून ठेवलंच असेल, यात काही शंकाच नाही. मग यामध्ये काय केलं होतं, आपण बघितलं होतं की याची वैशिष्ट्य बघितली होती. कशाचे, भावनिक बुद्धिमत्तेचा विकासासाठी तुम्ही काय केलं पाहिजे शिक्षक या नात्याने. काल खूप छान आपण साधक बाधक चर्चा केली, जवळपास 1 तास आपण याच्यावरती चर्चा केली. एक धावतं मी घेतोय बघा. तुम्हाला जर भावनिक बुद्धिमत्ता तुमच्या मुलामध्ये, तुमच्या म्हणजे वर्गातल्या मुलामध्ये जर वाढवायची असेल तर भावांनो, बहिणींनो, सहली आणि शिबिरांचं वर्गात नेहमी आयोजन करायचं. म्हणजे त्या क्षेत्रभेटींना द्यायचं आहे की जेणेकरून मुलांना समस्या निर्माण झाल्यावर त्या समस्या सोडवताना स्वतःची क्षमता आणि इतरांची मदत त्याला घ्यायला कळाली पाहिजे. त्यानंतर वृत्तपत्रातील ज्या ठळक बातम्या आहेत त्यावर चर्चा केली पाहिजे. त्यानंतरचा भाग आहे भावभावना व्यक्तिगत करण्याच्या प्रसंगाचे शाळेत आयोजन केले पाहिजे. भावभावना व्यक्त, एखादा प्रसंग आहे तो प्रसंग तुम्ही सांगितला पाहिजे विद्यार्थ्याला की हे कशा पद्धतीने याचा विकास करता येईल, तो मुलं ते करतील. त्यानंतर व्यक्तिगत आणि सांघिक समस्यावर चर्चा करा. देशाची समस्या आहे, तुमची व्यक्तिगत आहे, गावाची समस्या आहे, तर लेकरंसुद्धा छान पद्धतीनं सांगू शकतील. छत्रपती शिवरायांनी स्वतःचा 9 वर्षाचा मुलगा औरंगजेबाला भेटायला ज्यावेळेस ते घेऊन गेले तर ते सोबत घेऊन गेले होते. 9 वर्षाचा मुलगा म्हणजे बांधवानो आत्ताचा तुमचा कितवीचा मुलगा, फक्त 3रीचा मुलगा. काय 3रीच्या पोराला शेमुडा आपल्या नीट पुसता येत नाही, पण राजे स्वतःच्या युवराजाला सोबत घेऊन गेले संभाजीराजेंना की त्याला देश कळाला पाहिजे, त्याला इतर राज्य कळाले पाहिजे. कारण प्रवासातून व्यक्ती खूप सारं काय करत असतो, शिकत असतो. आणि त्या औरंगजेबाचा वाढदिवसानिमित्त तिथं देशातले सगळे राजे येणार होते. मग त्या राजाचं रहनसहन, त्यांची बोलीभाषा, त्यांची प्रगती याची आपल्या लेकराला काय होईल, माहिती होईल. किती वर्षाचं पोरगं होतं, 9 वर्ष. म्हणून सहलीचे, म्हणून समस्या चर्चा केली पाहिजे मुलांशी. आपण लेकराला आपल्या काय करतो, कधी हुशार म्हणत नाही. आपल्या लेकरांना आपण कधी शाबासकी देत नाही. आपण आपल्या लेकराला कधी जबाबदारी देत नाही की तू हे करशील. आपल्याला काय वाटतं तो लहान आहे, लहान आहे, लहान आहे. मग ते लहान लहानच्या नादात सगळं कार्यक्रम होऊन जातो. त्यानंतर अध्ययनार्थ्याला आपले विचार आणि भावना व्यक्त करण्याची संधी द्या. मुलं आहे तुमचे की नुसतं फळ्यावर तुम्ही फलकावर लिहायचं, फलकावरचं मुलांनी वहीत लिहायचं, आशाने अध्यापन होत नसतं. अध्यापन होण्यासाठी कृतयुक्त सहभाग, शाब्दिक सहभाग आणि त्याच्या विचारांना पंख फुटले पाहिजे, त्याला समजलं पाहिजे. एखादी वस्तू जर आपण खूप काळ काय केली आहे, तिचा वापर जर केला नाही की ती गंजून जात असते. उदाहरणार्थ तुमची विळी म्हणा किंवा चाकू म्हणा किंवा तुमचा कोयता म्हणा, याला नेहमी तुम्ही वापरात घेतलं तर जास्त धार लावायची गरज नसते. म्हणून लेकरांना काय करा, चालना द्या, व्यक्त होऊ द्या त्यांना. त्यानंतर अध्ययनार्थ्याला बोलके करा. अगदी बरोबर, छान पद्धतीने इथं मुद्दे लिहिलेले आहे. आणि यावर प्रश्न येणारा हे प्रश्नासाठीच नाही तर जीवन सुंदर बनवण्यासाठी करा. अध्ययनार्थ्याला स्वतःचे वेळापत्रक करायला सांगा. लोक मोठे उगच होत नसते. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, नेतृत्व करण्यासाठी भावनिक क्षमतेची आवश्यकता असते. तुम्हाला आधी स्वतःला समजलं पाहिजे. शिवरायांना जबरदस्त भावनिक त्यांचा विकास झालेला होता. त्यांना स्वतःचे बलस्थानही माहिती होते, स्वतःच्या त्रुटी त्यांना माहिती होती. ज्यावेळेस ते अफजल खानाला भेटायला गेले त्यांना माहिती आहे की मी जर अफजल खानाला भेटायला गेलो ना, अफजल खानाने जर का मला द्वंद्व युद्ध किंवा तिने जर मला मिठीत जरी पकडलं तर मला त्याची मिठी काय करता येणार नाही, सोडता येणार नाही. इतका आवाढव्य तो 4 पटीनं शिवरायांपेक्षा शारीरिक काय होता, शक्तिशाली होता. परत त्याचा अंगरक्षक सय्यद बंदा नावाचा एक
सरदार होता की तिने जर का एखाद्यावर वार केला की त्याला त्याचे 2 तुकडेच व्हायचे, विषयच नाही, ऑपरेशन नाही करायचं, काही नाही, धड मुंडकापासून वेगळंच होणार, इतका तो शक्तिशाली होता. मग उद्या जर का तो आपण जर अफजल खानाच्या तावडीतून सुटलो तर सय्यद बंडाला कोण मदत करेल, इथपर्यंत जी काही भावनिक आणि काय म्हटलं इथं स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याची शक्ती ती राजेंकडे होती, ती तिथं कामी आली त्यांना. मग त्या प्रत्येक पायरीवर प्रत्येक स्टेपवर त्यांनी एक एक माणूस आपला काय होता उभा केलेला होता, कारण त्यांना स्वतःचं पूर्ण नॉलेज होतं. हे नेतृत्व उगच करता येत नसतं, त्याच्यासाठी सगळ्या मानसिक प्रक्रियेतून तो प्रगल्भ असला पाहिजे. आलं का लक्षामध्ये? ओके. आणि तुम्ही बघा, तुम्ही बाकीचं सोडून द्या, तुम्ही फक्त या भावनिक विकासाचा प्रयोग तुमच्या सासूवर करा, तुमच्या पतीवर करा, विषय खलास, तुम्ही जग जिंकता. सासऱ्याला काही एवढं देणं घेणं नसतं. पती आणि कोण? सासूबाई. तुम्ही स्वतःला ओळखा की माझ्यात काय कमी आहे, थोडं सासूची काय करा, स्तुती करा, तिला थोडा सध्या परीक्षा पास होतं तिला आई आई म्हणा, तिला समजून सांगा की मी जर TET पास झाले, टेट पास झाले, CTT पास झाले तर 1.5 लाख रुपये महिन्याला येईन म्हणा आत्याबाई घरात. तुम्ही सांगा तो पदार्थ, मग आपण करत जाऊ आणि मी आणत जाईन म्हणा बाहेरून. दर सणाला तुम्हाला दिवाळीला 50-50 हजाराची पैठणी मी तुम्हाला काय करत जाईन, आणत जाईन. हे सांगा त्यांना, कारण आज माध्यमिक शिक्षकाचा पगार 1.5 लाखापर्यंत गेला भावांनो. किती लाखापर्यंत गेला? 1.5 लाख. आलं का लक्षात? माझ्या शाळेतल्या जेवढ्या महिला शिक्षिका आहे सगळ्यांनी मागच्या वर्षी, ह्या वर्षी म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये करोना नंतर बांधवांनो कमीत कमी 18 ते 20 लाखापर्यंतच्या काय घेतल्या त्यांनी 4 व्हीलर गाड्या घेतल्या. महिला शिक्षकाने ज्यावेळेस एखादी महिला 20-25 किंवा 15-20 लाखाची कार विकत घेऊन आपल्या नवऱ्याच्या, सासऱ्याच्या, सासूच्या हातात चाबी देते ना, तो दिवस खूप खतरनाक असतो. मी आवर्जून आमच्या मॅडमला विचारलं होतं, म्हटलं मॅडम तुम्ही गाडीच का घेतली बरं? तेव्हा आमच्या सगळ्या घरच्यांचं स्वप्न होतं की आपण अशी गाडी घेऊ की आपल्या त्या गाडीत सगळी फॅमिली काय झाली पाहिजे, बसली पाहिजे. तसं त्या मॅडमचं 50 वय आहे, तुम्ही लगेच आता हे नका करू, तिने बरीच तिची सर्व्हिस झाली. पण हे मग आता आज काय तिची सासू किती तिचं कौतुक करत असेल, बाई काय सोन्यासारखी माझी सून भेटली, माझ्या लेकाचा संसार थाटात करती. पण हे कधी होईल? सकाळी उठा 4ला, मला टाका व्हॉट्सअपवर, हा अभ्यास केला, गुड मॉर्निंग वगैरे म्हणत जा. तुम्ही सिरियसच घेत नाही राव काही. कुठं आलं रे मी? हां, स्वतःची वेळापत्रक बनवा. तर राज्यांचं स्वतःचं वेळापत्रक होतं. किती लढाया केल्या, काही केल्या तरी राजे रजवाडे, पंतप्रधान, मंत्री यांना सकाळचे कमीत कमी 5ला उठावं लागतं. कितने बजे उठना पडेगा? कम से कम 5 बजे. आणि कोणत्या वेळेत काय काम करायचं याचं तुमचं नियोजन पाहिजे. मला कोणत्या वेळात कोणता धडा करायचा आहे, कोणता विषय करायचा आहे, काय मला कमी पडतं, काय जास्त पडतंय. हे भावनिक विकासासाठी स्वतःचे वेळापत्रक असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी कसे वागायचे यासाठी विद्यार्थ्यांनी त्याच्या तयार करण्याला सांगून नियमावलीचे पालन करायचे. बघा, अध्ययनार्थ्यांनी म्हणजेच विद्यार्थ्यांनी कसे वागायचे याची नियमावली केली पाहिजे आणि ते करायला सांगून तो नियम वागतो का तसं हे पण तुम्ही चेक केलं पाहिजे, म्हणजे मूल्यमापन केलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. अध्ययनार्थ्यासमोर शिक्षकाने आदर्श राहिले पाहिजे. तुम्ही कितीही भंगार असले पण कमीत कमी शाळेमध्ये, क्लासमध्ये विद्यार्थ्यासमोर तुम्ही आदर्शच असले पाहिजे. आलं का लक्षात? 2017च्या भरतीमध्ये एक आलता प्रश्न की तुम्ही खूप चांगले शिक्षक आहात परंतु तुमच्यामध्ये तुम्हाला सिगरेट प्यायचं व्यसन आहे, तर तुम्ही सिगरेट कधी प्याल? काय प्रश्न होता? सिगरेट कधी प्याल? नंबर 1, तुम्ही विद्यार्थ्यासमोरच सिगरेट प्याल वर्गात. नंबर 2, तुम्ही तुमच्या स्टाफमध्ये सिगरेट प्याल. नंबर 3, स्टाफ रूम नसते का शिक्षकांचे, त्यामध्ये सिगरेट प्याल. नंबर 3, तुम्ही बाथरूममध्ये जाऊन सिगरेट प्याल.
का नंबर 4 तुम्ही घरी सिगरेट पिऊनच शाळेत याल? तर याच्यात सर्वोत्तम पर्याय कोणता आहे शिक्षकाला आदर्श राहण्यासाठी? सांगा तुम्हीच. पहिला का शेवटचा? सांगा पटकन. कमेंट नाहीये, मी एकटाच बडबड करतोय, मग काय मजा आहे याला? टाळी 2 हाताने वाजत असते ना बांधवांनो. बताओ जल्दी 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 जल्दी. हा, कारण पर्याय जर असा आलता की पिऊच नाही, पण तो काय म्हणतो तुम्हाला व्यसनच आहे, ते तर कमीत कमी तुम्ही तुमच्या घरामध्ये काय ढोसायचं ते सिगरेट ढोसा, नंतर वर्गात जा. कारण स्टाफमध्ये जरी तुम्ही पिलं तरी ते नावं ठेवतील, बाथरूममध्ये जरी पिलं तर त्याची नशा तुमच्या अध्यापनात दिसेल. त्यामुळं घरी पिऊनच तुम्ही काय करणे बांधवांनो, ते जाणे योग्य राहील. आलं का लक्षामध्ये? ओके, चला. आदर्श राहा यासाठी ते स्पष्टीकरण होतं. अध्ययनार्थात नेतृत्व विकास होण्याची काय जाणीवपूर्वक प्रयत्न करा. नेतृत्व संधी द्या मुलांची. परीक्षा बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य संभाजी महाराज दुसरे छत्रपती, त्यांनी खूप छान स्वराज्य सांभाळलं. त्यानंतर तारा राणींनी खूप छान स्वराज्य सांभाळलं आणि नंतर ते शाहूंकडे गेलं. शाहूंनी पेशवे पदाला थोडी जास्त काय दिला, चालना दिली, जास्त अधिकार दिले. मग सुरुवातीला बाळाजी विश्वनाथ आणि त्यानंतर बाजीराव, बल्लाळ बाजीराव पेशवे यांनी आटकेपार झेंडे लावले. तर बाळाजी विश्वनाथ वयाच्या 21व्या वर्षी काय झाले होते, ते पेशवा झालते. तर का ते कौशल्य आले? कारण त्यांची आई आणि बाळाजी विश्वनाथ यांचा मुलगा दुसरा तो पहिला बाजीराव, तर ह्या दोघांनी आई वडिलांनी त्या मुलामध्ये ते संस्कार दिलेले होते. पेशवा व्हायची 2 अटी असायच्या की त्याला शास्त्र आणि शस्त्र हे दोघांमध्ये तो पारंगत असला पाहिजे. तो उच्च कोटीचा पंडित आणि उच्च कोटीचा तो काय म्हणू आपण त्याला लढाई करण्यामध्ये तो तरबेज असलेल्या व्यक्तीला पेशवा बनवलं जात होतं, म्हणजे जेणेकरून राजाला मग थोडासा आराम मिळतो. तर सांगायचं तात्पर्य हे, तर ते नेतृत्व करायला लहानपणी शिकवलेलं होतं. कुणी? बाळाजी विश्वनाथांनी. कुणाला? त्या बाजीला, म्हणजे ते तुमच्या मस्तानीचा बाजीराव. म्हणजे पटकन लक्षात येईल तुम्हाला. बाजीराव लक्षात यायचं नाही लवकर, मस्तानी लवकर लक्षात येईल. कळालं? हां, समजलं. मग हे लहानपणी आपल्या काय म्हणतो आज शहाजी राजाने सुद्धा शिवाजी महाराजांना असंच नेतृत्व गुण लहानपणीच दिले होते. मग तुम्ही का मागं राहता? कोण तुमचे हात धरले? तुमच्या लेकराला तुम्ही स्वप्न दाखवा, वर्गातल्या मुलांना, तू कलेक्टर बन, तू पंतप्रधान बन, तू मोठा वक्ता बन, तू मोठा शिक्षक बन, असं दाखवल्याशिवाय ते होणार नाही. ते म्हणतात ना, खुदी को बुलंद कर इतना कि शांत भवन में टिके रहना, फिर खुदा पूछे बता बंदे तेरी रजा क्या है. तुमच्या लेकरांना, तुमच्या विद्यार्थ्यांना इतकं सामर्थ्यशाली बनवा की साक्षात ईश्वर येऊन म्हणायला पाहिजे, सांगा तुम्हारी फरमाइश क्या है, सांगा तुमची आज्ञा काय आहे किंवा तुला काय हवंय. आलं का लक्षात? मग त्यावेळेस तुम्ही फक्त तेवढंच म्हणा, देवा काही नको, फक्त पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. बघा कशी मजा येते. कारण तुम्ही ईश्वराला मोठ्या व्यक्तींना जर मागायला गेले तर ते देणार आहे, परंतु तुम्ही स्वतःला इतकं सामर्थ्यशाली बनवा की दुसऱ्याकडे हात पसरायची गरजच नाही पडली पाहिजे. हे फक्त भावनिक आणि मानसिक शक्तीनेच होऊ शकतं, हे सामान्याने होऊ शकत नाही. कारण प्रतिभाशाली लोक 2% असतात. त्याची संख्या जर जास्त झाली असती तर त्याला किंमतच नसती राहिली. नेतृत्व करायला शिकवा. पालकांनी आपल्या पाल्याच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकासासाठी प्रयत्न करा. म्हणजे ह्या ज्या 11 गोष्टी सांगितलेल्या आहे त्या सगळ्या गोष्टी पालकांनी आणि शिक्षकांनी आपापल्या वर्गात करायलाच पाहिजे. समजतंय का? का मी मग आपल्याला शिकतोय. वर्षातून जवळपास माझ्या 6-7 बॅच होत्या. तुम्हाला काय सांगा, हीच PPT, हेच मुद्दे, तीच बॅच सांगू 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 मला कंटाळा आला आता. तब्बल 10 वर्ष झाले सगळं महाभारत सुरू आहे. मला प्रत्येक परीक्षेचे वेगवेगळे किस्से आठवते. ह्या घटकाच्या वेळेस काय झालं, कसं झालं. तरी ऑनलाईन आहे. अरे तुम्ही जर का ऑफलाईनला असतील माझ्यासमोर, आई शपथ काय सांगा. अरे तुम्ही पार लगे जसं तलवार हातात घेऊन जशी साप 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 समोरच्यावर वार करावे
असे तुम्ही पानं उलटिले असते, वाचित बसले असते, सुबह के 3 बजे से शुरुआत करेंगे पढ़ाई के लिए। ती 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 आग तुमच्यामध्ये असली पाहिजे। अंतराळात हेलिकॉप्टर जातं, विमान जातं का रॉकेट जातं? ना हेलिकॉप्टर जातं ना विमान। कारण सर्वात जास्त पाठीमागून आग ही बांधवांनो कशाला असती? त्या रॉकेटला असते। जितकी आग स्पीडमध्ये मागं असणार तितकं ते बांधवांनो काय म्हणू आपण त्याला, रॉकेट पुढं पळतं। मग तुमच्या पाठीमागे ती प्रेरणा असली पाहिजे। ती कधी कधी आईची असती, कधी कधी वडिलाची असती, कधी कधी नवऱ्याची असती, कधी कधी ती आपल्या शिक्षकांची असती, कधी कधी तुमची स्वतःची सुद्धा असते की मुझे बडा बनना है। मग हे भावनिकता लक्षात ठेवा, तर तुम्ही मोठे होता। लहान लेकरांनी करायचं नाही तसं, हो नाही तर म्हणा तुम्ही सगळ्या बॅचला पुस्तकं फुकट दिले आहे, आम्हीच काय पाप केलं। त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आता काळ वेगळा आहे। मी काल परवा व्हिडिओ टाकला यूट्यूबवर, तुम्ही बघितला असेल। मी बोंबलून सांगत होतो की अरे भावा हो, जर 75,000 महसूलच्या जागा निघाल्या, पोलीस भरतीच्या मागच्या 17,000, आता 5,000 9,000 जागा निघाल्या, म्हणजे शासनाने अगोदर 2 वर्षापूर्वी ज्या घोषणा केल्या होत्या की त्या घोषणाला त्यांनी सुरुवात केली। आणि थोडा हे मुख्यमंत्री दिलदार माणूस आहे, ते त्या पदावर राहण्यासाठी ते काहीही करू शकते। मला अनुभव आहे चांगला, मी एकदम राजकीय कुटुंबातील महत्त्वाचा व्यक्ती आहे। काही काळ मी एका राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून सुद्धा राहिलेलो आहे। पण मला लक्षात आलं की आपलं क्षेत्र ते नाही आहे, आपलं क्षेत्र शिक्षकांना ट्रेनिंग द्यायचं आहे, याच्यात खूप मोठं सुख आहे। आज माझा एक विद्यार्थी पैठणचा, आमच्या कॉलेजचाच होता, मनोहर नाव आहे विद्यार्थ्याचं। तर 2012-13चा हा 11-12चा विद्यार्थी होता। वय थोडं आता त्याचं जवळपास मला तर 27-28 वय झाला असेल। लग्न झालेलं होतं, उत्पन्नाचं साधन नव्हतं। आधी इंग्लिश स्कूलवर काम करायच्या, नंतर एका संस्थेत सगळंच गेलं। मग त्याने टाहो फोडले होते सोशल मीडियावरती की शिक्षकांनी जगावं तर कसं। खूप त्याचा व्हायरल झाला होता तो व्हिडिओ। मग तेव्हापासून तो यूट्यूबवर काम करत होता। आणि नंतर मग मी त्याला आवर्जून फोन केला की बाळा तू अभ्यास कर, ये, तू हुशार आहे, लागशील तू। तो शिवाजी महाराजांवर खूप छान बोलायचा। त्याचा आज ते जे कन्वर्ट राऊंड झाला, त्याच्यामध्ये आज त्याला रत्नागिरीला शाळा मिळाली, जिल्हा परिषद। इतका खुश होता तो, इतका खुश होता की ते म्हणे सर पैसे कमवणं म्हणून नाही म्हणे, सर माझी लायकी मला कळाली की मी जिल्हा परिषदला लागू शकतो। आणि आवर्जून तो बोलला की याच्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे म्हणे। तुम्ही जर मला म्हटले नसते की तू आता हे क्लास घेणं बंद कर आणि तू अभ्यास कर, कारण मला माहिती होतं क्लास घेऊन सुद्धा खूप वाटलं होत असतं। माणूस दुसऱ्याला शिकवण्यासाठी अभ्यास करतो, पण स्वतःसाठी कमी करत असतो। माझं तसंच झालं। माझी प्रगती ही कधी झाली, मला जर एखादा घटक दुसऱ्याला शिकवायचा आहे, तो मानसशास्त्राचा असू द्या, नाही तर इंग्रजीचा असू द्या, नाही तर इतिहासाचा असू द्या, तो शिकवायचा आहे म्हणून मी नेहमी अभ्यास केलेला आहे की मला पास व्हायचं आहे, मला हे व्हायचं नाही। सर्वात जास्त अभ्यास मी कधी केला की हा टॉपिक मला ह्या मुलांना शिकवायचा आहे, तो इतक्या प्रभावीपणे शिकवावा लागेल की आतापर्यंत असा कुणीच नसेल शिकवला। हे असतं प्रत्येकाचं, तर त्या पोराचा आज खूप तो खुश झाला। तसं तुम्ही सगळे लागावे बुवा एकदाचे, काय व्हावे तुम्ही एकदाचे सगळे लागावे जिल्हा परिषदला, म्हणजे मज्जाच मज्जा येईल। बघा त्याच्यानंतर बा थोडासा भाग याच्यामध्ये सामाजिक समायोजन नावाचा। समायोजनाचा एका अर्थाने सांगायला झाला तर जुळून घेणे असा अर्थ होतो। समायोजन करणे म्हणजे काय करणे, जुळून घेणे। तुमचं आणि सासूचं जमत नाही, जुळून घ्यावं लागेल। तुमचं आणि तुमच्या पतीचं जमत नाही, जुळून घ्यावं लागेल। तुमचं आणि तुमच्या पत्नीचं जमत नाही, जुळून घ्यावं लागेल। त्याला समायोजन म्हणतात। आणि समायोजन कोण करतं? जो भावनिक दुसऱ्या सक्षम आहे, ज्याला समजतं हे आता 10 मिनिटं बडबड करणार, याची ड्युटी आहेच, याला निघाच लागणार आहे लवकर शाळेत जायला, काऊन ताण घ्यायचा? नंतर तो परत घरी येऊस तर घराच्या राजे तुम्ही ना, काय तुम्हाला टी व्ही पाहायची, काय तुम्हाला मजा करायची ती करा, आलं का लक्षात? पण त्यांनी एक ठोचा मारला म्हणजे तुम्ही दुसरा ठोचा मारायचा, मग समायोजन होणार नाही। आलं लक्षामध्ये? चला मग त्याची व्याख्या पाहू आपण, कारण हे उदाहरण समजण्यासाठी असते, परीक्षेत वेगळंच येत असतं।
समायोजनाचा दुसरा अर्थ आहे तडजोड करणे. परिस्थितीची तसेच समायोजनाची जुळून घेण्याची माणसाची प्रयत्न सदोदित चालू असतात. सदोदित किंवा नेहमी असं लक्षात ठेवा, याच्या ऐवजी साधा सोपा शब्द नेहमी चालू असतात. स्वने नेहमी जुळवून भोवताली असलेल्या परिस्थितीशी, वातावरणाशी, व्यक्तीशी, पर्यायाने, समाजाशी करून घ्यायचे असते. तो काय म्हणतो की तडजोड माणूस करत असतो आयुष्यभर, कोणी सक्षम नसतो असा व्यक्ती. मग तुम्ही काय करायचं आहे बांधवांनो, की तुमच्या स्वतः तुम्ही काय करायचं आहे, परिस्थितीशी जुळून घ्या, वातावरणाशी जुळून घ्या, व्यक्तींशी जुळून घ्या, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या समाजाशी जुळून घ्या. एखाद्याने खूप गरमतंय म्हणजे बांधवांनो त्यांनी कूलर लावलंय किंवा AC लावली, मग तुम्ही म्हणायचं मला लई थंडी वाटते बंद कर. नाही, परिस्थितीशी जुळून घ्यावं लागेल, कारण तुम्ही वैयक्तिक नाही आहे, नाही तर राजे. मग तुम्हाला असं बनायचं असेल तर क्लास 1 बनावं लागेल. तुम्ही म्हणता तो कायदा. आलं का लक्षात? हां. पुढे बघा, व्याख्या केली त्यांनी ब्राऊन नावाच्या शास्त्रज्ञाने. हे शिक्षण तज्ज्ञाचे असे खतरनाक नाव आहे ना, लवकर वाचता येत नाही माणसाला. सगळे विदेशी लोक आहे. भविष्यात असं काहीतरी कार्य करा मोठं, सगळे मराठी नावं आले पाहिजे इथं, म्हणजे वाचायला सोपे आणि समजायला सोपे. आपल्याला अभिमान वाटतो की आपला मराठी माणूस आहे. आलं का लक्षामध्ये? अरे काय सगळे थॉर्नडायकन, कुठं प्लेटोन, अरिस्टॉटलन, वॅटसन, बाबा मग कदर आलं ते नाव वाचू वाचू, मला एक मराठी नाव नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला. सामाजिक समायोजन ही एक चांगली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत व्यक्ती व्यक्तीशी, व्यक्ती समूहाशी, तसेच व्यक्ती सांस्कृतिक घटक यात समाधानकारक असे संबंध प्रस्थापित करतो किंवा करतात. या प्रक्रियेला सामाजिक समायोजन असे म्हणतात. आणि हे सामाजिक समायोजन बांधवणं करण्यासाठी भावनिकता असावी लागते, भावनिक बुद्धिमत्ता असावी लागते. पहिलं समायोजन कोणाशी करणार? तुम्ही व्यक्ती व्यक्तीशी करणार, नंबर 1. नंबर 2, व्यक्ती समूहाशी करणार. आता खूप मोठे वर्ग आहे, तुमचं व्यक्तीचं समायोजन असे असतं, विद्यार्थ्यांशी असतं. कधी कधी तुम्हाला काही वर्गातली मुलं आवडत नाही, तुम्ही म्हणूच शकत नाही तुम्हाला आवडत नाही म्हणून तो TC घेऊन जाय, आणि त्यातली त्या जिल्हा परिषद शाळेला तर एक्सक्यूजच नसतं. काय टाप तुम्हाला, तुम्ही गावातलं पोरगं हाकलून द्यायची विषय नसतो. लय समायोजन करावं लागतं. त्या तुमच्या व्यवस्थापन समितीचे ते अध्यक्ष किंवा त्याचा ते बाकीचे लोक, ते गावातले लोक, सरपंच, राजकारणी, पुढारी, विरोधक, बचत गटाच्या महिला अध्यक्ष, तुमचं काही नाही तिथं. तुम्ही गपचूप बसायचं. हो साहेब, नक्की मुलांचा विकास होणार, प्रयत्न करू आम्ही, तुम्हाला असंच बोलावं लागतं. तुम्ही जर म्हणले तू कस काय आला वर्गात, चल होय बाहेर, आरा नसतं जमत रे दादांनो. समायोजन म्हणून हे शिकायचंय. शाळेत नेतृत्व करायचंय तुम्हाला, हे त्यासाठी शिकायचंय. कळतंय? हा म्हणा, नाही कळत नका म्हणू. चला, नंतर समूहाचं झालं. नंतर संस्कृतीशी. तुम्ही त्या गावात गेल्यानंतर त्या गावाचं राहणीमान कसं आहे, त्या गावाच्या परंपरा कशा आहे, त्या गावाची संस्कृती कशी आहे, त्यानुसार तुम्हाला वागावं लागेल. आलं का लक्षामध्ये? हां, याला म्हणतात समायोजन. चलो आगे जाएंगे आगे. चला आता बांधवांनो थोडंसं लक्षात ठेवा. पहिला क्वेश्चन आलाय 2013ला याच्यावरती. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार टिंबटिंब यांनी मारला. हे 2013 दिसलं का मला लईच बेस्ट वाटतं पहा, कारण ह्याच वर्षी मी स्पर्धा परीक्षेतल्या मुलांना शिकवायला केली ती, आणि ह्याच वर्षी मीही TET पास झालतो, आणि ह्याच वर्षी मी लेखक बनलो होतो. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी तारीख ही 2013. अख्ख्या महाराष्ट्रात माझी ओळख झाली होती एक स्पर्धा परीक्षेला किंवा TETला मानसशास्त्र शिकवणारे शिक्षक. कारण आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हा विषय कोणीच शिकवत नव्हतं, किचकटले, पोरं शिकून देत नव्हती, खतरनाक राहते D.Edची पोरं. बघा, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार कोणी मांडला? आपण आधी पाहिलेलं आहे ते. कुणाची व्याख्या ही? मग तुम्हाला माहिती आहे की भावनिक बुद्धिमत्तेमध्ये माणसं स्पियरमन आहे का, याचा संबंधच नाही. बर्न आहे का, संबंध नाही. मग हे गिलफोर्ड आहे का याच्यात? गिलफोर्ड पण नाही आहे. मग एकच नाव आहे, ते दुसरं नाव तर ते घेतलेलंच नाहीचं. म्हणून कोणतं नाव आहे? गोलमनच. त्याचं नाव आहे डॅनियल गोलमन. कधी क्वेश्चन आला 13ला, किती सोपं आहे बरं. स्पियरमन तिथं 2 घटक उपपत्तीमध्ये आहे, तिकडं
हे गिलफोड हा बुद्धिमत्तेमध्ये येतो, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये येत नाही. त्यामुळे साधं सोपं आपल्याला हेऊ नये म्हणजे हेऊ हाई असा त्याचा अर्थ. बघा अगदी उत्तर आपलं काय आहे, बरोबर आहे. सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन. विनर्सवाले विद्यार्थी कमेंट करा दादा, नुसतं झोपा नका काढू. पीटर आणि जॉन यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणते क्षमतेचा समावेश केलेला आहे? आत्मप्रचितीमध्ये काय सांगितलेलं आहे? कुठे गेली आत्मप्रचिती? आत्म ही आत्मप्रचितीतले घटक सांगायचे. आत्मप्रचितीमध्ये कोणते घटक, कोणत्या घटकाचा समावेश आहे? 16ला पहा क्वेश्चन आलता. आत्मनियंत्रण, आत्मनिरीक्षण, संप्रेक्षण, विश्वास, हार्यता. चला सांगा लवकर सांगा. बघा उत्तर काय आहे? आत्मनिरीक्षण. पर्याय क्रमांक 2 सगळ्यांचं अगदी बरोबर आहे. ज्यांनी लिहून घेतलं होतं त्याला अभ्यास होईल. पहा पीटर सॅलोव्ही व जॉन मेयर असे हे शास्त्रज्ञ आहे. यांनी बांधून हे आत्मनिरीक्षण, यातून आपल्याला स्वची जाणीव होती, यांनी आपल्याला स्वतःच्या क्षमता कळतात असं या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्याकरता स्वतःवर निरीक्षण करा. बघा 2000 डायरेक्ट मग लगे 16 नंतर 20ला प्रश्न आलता सेकंड पेपरला. सलोव्ही व मेयर म्हणजे तेच दोन शास्त्रज्ञ बरं का. नाव पासा कसे बदल होते. इकडं पीटर नाव घेतलं होतं, हेच पीटर आहे बरं का, लक्षात ठेवा. पीटर व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणत्या उपघटकाचा समावेश होतो? सांगा बरं पटकन. आत्मविश्वास, आत्मनियंत्रण, विश्वासार्हता, नवोपक्रमशीलता. बघा रे भाऊ, तोच प्रश्न रिपीट झालाय, फक्त तुम्हाला काहीतरी करायचंय. पहा आत्मनियमन याच्यामध्ये काय येतं? बघा उत्तर बघा. आत्मविश्वास. नवोपक्रम कशी येते त्याला? काय बांधवनो? आत्मविश्वास. आत्मनियमनामध्ये काय आहे? कोणता उपघटक आहे? आत्मविश्वास. बघा आता याच्या जोड्या लावा म्हणते 2014ला. आत्मभान, अभिप्रेरण, सहसंवेदना, सामाजिक कौशल्य. बघा 2 जरी लावता आल्या ना ते बाकीचं सगळं येत असतं. चला सांगा पटकन पर्याय क्रमांक कोणता याचं उत्तर? 2 लावा. आत्मभान म्हणजे काय? अभिप्रेरण म्हणजे काय? IMP करा. IMP 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 IMP. चला थोडं विचार करून उत्तर देत जा बरं का. अगदी बरोबर आहे सगळ्यांचं. पर्याय क्रमांक 2. तर थोडं काय करायचं, आज डोकं लावायचं. आता आत्मभान म्हणजे काय बांधवांनो? स्वतःचे बलस्थानी ओळखणे आपल्याला कळतंय. मग नंतर बचं काय बांधवांनो? अभिप्रेरण. अभिप्रेरण कशाला म्हणतात? की प्रेरणा देणे. आता प्रेरणा शब्दाशी निगडं. अभि म्हणजे स्वतःला दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे. काय हे शाप काय बांधवांनो चुकलेलं आहे इथं याला. मग आणखीन काय तुम्हाला डोकं लावता येईल त्याला? प्रेरण, कार्यास प्रवृत्त करणे. हा प्रेरणा देणे म्हणजे कार्यास काय करणे, प्रवृत्त देणे. हे बघा हे इथं लागलं. सहसंवेदना आपणच काल शिकलो होतो.
जाणून घेणे दुसऱ्याला. मग सहसंवेदना कधी जाणणार आहे माणूस? व्यक्तीला काय करणार? समजून घेणे, असा अर्थ. मग खाली उरलं काय? सामाजिक कौशल्य म्हणजे काय? समन्वय साधणे. आमदार खासदार हे समन्वय साधत असतात, स्वतः कष्ट करतात का एवढं नाही. आता हे जोडी लावा, इमानदारीनं लिहून घ्या. हे रिपीट होईन यातलं एखाद दोन, एखादा चुकीचा ओळखा, बरोबर ओळखा, असं येईल जोडी लावामध्ये. चुकीची जोडी ओळखा प्रश्न आला तर येईल. IMP करा, याला IMP करा. पैलू आपण लिहून घेतले, सुरुवातीलाच बोललो होतो मी, तेच पैलू हे इथं फक्त उदाहरणाच्या स्वरूपात मांडलंय त्यांनी. आलं का लक्षात? पहा, शेवटचा क्वेश्चन आहे हा. व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात त्याचे प्रसंगानुरूप प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. या विषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आता अयोग्य म्हणजे बांधवांनो 3 बरोबर विधान याच्यामध्ये, एकच चुकीचं आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. चुकीचं विधान ओळखायचं आहे तुम्हाला. चुकीचं विधान बघा, शक्यतो निगेटिव्ह असतं, पण एकही वाक्य निगेटिव्ह नाही. व्यक्तीला स्वतःच्या भावनांची ओळख होणे गरजेचे आहे. हा, भावनेचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. आणि एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब असते आणि इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक आहे. अर भेटला, मुद्दा भेटला, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे बघा. अनावश्यक आहे का इतरांच्या भावना ओळखणे? बघा मग काय उत्तर. मी म्हणलो होतो बा की अयोग्य हे शब्द निगेटिव्ह असतं शक्यतो. वाक्य जरी रचनात्मक वाक्य निगेटिव्ह नसलं, पण अनावश्यक म्हणजे हे निगेटिव्ह गोष्ट आहे, आवश्यकच आहे आपल्याला. बघूया आपलं उत्तर बरोबर येतं का? अगदी बरोबर आहे. चला तर गुरुजी, अशा प्रकारे आज आपण इथं थांबू. तुम्हाला जर खरंच माझं टीचिंग आवडत असेल तर मी माझी जी सध्याची योजना सुरू आहे की वाढदिवसानिमित्त TET आणि टेट ही परीक्षा काय केलेली आहे, ठेवलेली आहे. आणि त्याच्याबरोबर आपण महाराष्ट्रातले नावाजलेले जे मोठमोठे लेखक आहेत त्यांची पुस्तकही फ्री देतोय. तुमचं जर कोणी मित्र मैत्रीण मेवना मेवणी, तुम्ही नाही काय एरवी खूप व्हॉट्सअपवर त्यांना फुकटचं मटेरियल सेंड करीत असता, तर त्यांना हे सुद्धा मी आपल्या ग्रुपवर काय करतो, ते माहिती टाकतो, लिंक टाकतो, तर ती तुमच्या स्टेटसलाही ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल की हा माणूस आपल्यासाठी मरमर करतो, शिकवतो आपल्याला, तर ठेवा. आता जवळपास आपले 100-150 विद्यार्थी आहे लाईव्ह. ते यांना सगळ्यांना विनंती आहे की आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे मी त्याच्यावरती माहिती टाकणार आहे, तुम्ही तुमच्या इतर ग्रुपवरही टाका, तुमच्या स्टेटसलाही ठेवा, की जेणेकरून मला काही विद्यार्थी मिळतील. ओके, एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ईश्वर तुमचं भलं करो.